हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्हाला आजचा बॅकग्राऊंड थोडा वेगळा वाटत असेल बिकॉज मी आहे माझ्या आईकडे आणि आज आहे माझ्या सार्थीचा बर्थडे. ही बघा बर्थडे गर्ल. बर्थडे गर्ल. भाऊ फ्रॉक कोणी आणला हा? हा, सार्थीला तिच्या लाडक्या आजोबांनी फ्रॉक आणलाय आणि आता मी इथे असल्याचं कारण तुम्हाला नंतर सांगते. सो आजचा आमचा प्लॅन असा आहे की आता मी सार्थीला घेऊन जाते दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये, जे इथेच माझ्या मम्मीच्या बिल्डिंगच्या इथे आहे. सो त्याच्यानंतर मग मला कामाला बसायचं बिकॉज मला सुट्टी नाही आहे. असू दे. कारण कसं आहे माहिती आहे का की लॉंग विकेंड आला आहे, नंतर परत दिवाळी आहे, दिवाळीच्या सुट्ट्या. सो कामाच्या डेडलाईन तिथे असं कॉर्पोरेट एम्प्लॉईज तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. सो ठीक आहे, बघूया आजचा दिवस आमचा कसा जातोय. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि हां, आजच्या आमच्या दिवसाची मजा बघायची असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर मी सार्थीला घेऊन गेली दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये. ह्याच मंदिरामध्ये घेऊन जाण्याचं कारण असं की आज होता शुक्रवार आणि सार्थीचा जन्म हा नवरात्रीचा आहे. देवी मातेकडून भरपूर आशीर्वाद घेऊन माझ्या लेकीसाठी आम्ही आमच्या घरी म्हणजे आलो सार्थीच्या डॅडाकडे. लाडक्या डॅडाला भेटून सार्थीची $1,000,000 स्माईल काही केला कमी होत नव्हती. इकडे माझा मोबाईल थोडा स्लो चालत असल्यामुळे बराच वेळ पेमेंट करण्यात गेला. मौके पे चौका मारत स्वप्नीलला मी पाडव्याचं गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन देण्याची फरमाईश सोडली. घरी आल्यावर सगळ्यांकडून बर्थडे विश करून घेत सार्थी मॅडम बिझी झाल्या. तर मित्रांनो, वेलकम बॅक. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आमच्या मॅडमचा बर्थडे आहे तर त्याची तयारी चालू आहे ना. तर रेशमी फ्री झाली आहे. तिचं ॲक्च्युली काम संपलं नव्हतं, तिने आज हाफ डे घेतला होता, माझा फुल डे होता. तर हे काही प्रॉप्स तिने ब्लिंकिटवरून मागवली आहे आणि मला सांगितलं आहे की तयारी करायला पूर्ण डेकोरेशनची. आपला मागची जी भिंत दिसते तुम्हाला, तर त्याचा मेकओव्हर आपल्याला करायचा आहे. त्यासाठीचे असे प्रॉप्स आहेत सगळे. आय थिंक हे हॅपी बर्थडेचं स्टिकर आहे. नंतर ही अशी झालर टाईप बोलतात ना, तसं काहीतरी. ह्याला काय बोलतात ग? झालर ना. अरे पण काय बोलतात त्याला, काहीतरी वर्ड होता, तू सांगितलं तर मी विसरलो. हा, तू पण विसरली. हा, फ्लो कर्टन्स म्हणून आहेत, ते आहेत. त्यानंतर हे तिला फुकट भेटलेलं तर नाचत होती. हां, हे बलून्स आहेत. 15 थीम काय ठरवली आहे आम्ही, आधी येल्लो आणि ब्लॅक ठरवली होती पण ती आउट ऑफ स्टॉक झाली, तर त्याच्यामुळे आम्ही नंतर ठरवलं आहे हे गोल्डन, ब्ल्यू आणि ग्रे. सो ही अशी थीम असणार आहे आपली. नंतर आहे सेलो टेप आणि हां, बस एवढंच आहे सामान. आणि हा काहीतरी स्टारचा असा आहे. तर पटापट आपण तयारी करूया आणि मग बघूया. आहे ना नानू, कोणाचा बड्डे? तुझा आहे? हां, बरं, तुझा बड्डे. तर मंडळी, दिस इज माय टुडेज लुक, बड्डे स्पेशल सार्थीचा. सो आता आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे. हे बघा, स्वप्नीलने, सायलीने आणि मी, आम्ही तिघांनी मिळून हे असं डेकोरेशन केलेलं आहे. आधी माझा विचार होता की इव्हेंट ऑर्गनायझर असतात त्यांना असं बोलून प्रॉपर त्यांच्याकडून करून घेऊया, पण नंतर मग असं विचार केला की जाऊ दे, सेकंड बड्डेचा आहे आणि मी घरीच करणार होतो सेलिब्रेट. सो मग असं घरच्या घरी आम्ही तिघं मिळून करूया. सो असं हे डेकोरेशन झालेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला, आम्हाला कमेंट करून सांगा. तर सगळं आता आमचा परिवार जमलेला आहे. माझे मम्मी पप्पा आलेले आहेत, माझी बहीण आली आहे, माझा भाऊ याचा बाकी आहे. सो तो लेट आहे वाटतं, पण तुम्हाला दाखवते मी कोण कोण आले. माझी मम्मी आले इकडे, ही बब्बब, बाबा पण आलेत कामावरून, माझे पप्पा आलेत आणि आमच्या बिल्डिंगचे लाडके शिंदे काका सार्थीचे खूप लाड करतात, ते पण आलेत. स्वप्नील रेडी होतोय. बघूया आता आम्ही केक करतोय ते. चल, काय झाले? चला केक कापायचा ना आपण. चला, आले दोन्ही मामा आले. मामा आला. चल. नाही ना, आता नाही, मूड नाही तिचा, मूड नाही, कंटाळली. हम्मा बघा घेऊ नकोस हिला. नको घेऊन जाऊ. मामा बघायला घेऊन जातो ना तुला आणि तू जात नाहीस त्याच्याकडे, असं करणार? हा,
तिला वाटलंय मला फ्रॉक नाही घातलाय, मला बाहेर फिरायला नाही, असं झालं. जाऊ. चला औषणाची तयारी करा. चल. चला हे पकड. हा घे. आपण आता माशाचा केक कापूया. हा. सो हा आहे सारथीचा बड्डे स्पेशल केक. तिला माशा अँड द बेअर हे कार्टून खूप जास्त आवडतं, म्हणून तिचीही आवड लक्षात घेत मी हा केक कस्टमाइज करून घेतला. हा केक मी घेतला आहे बेकर्स बडीजकडून. जर तुम्हाला ह्यांचा इंस्टाग्राम पेज हवं असेल तर मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्ही सर तिथून नक्की केक घ्या, खूप टेस्टी केक्स असतात तिकडे. हा नानू, कोको खाते तू? कशी खाते? हा, तो ड्रेस कुठे गेला? हा, काढला मम्माने काढला. या आता मम्माला आप कर. आप आप ए मम्मा, कसा काढलास तू ड्रेस? कशाला काढलास? हा, तू का खाते? हा, कोको खाते. हा बर. हा बर. आता आम्ही आलो आहोत सगळ्यांना बाय करायला. पण लाडके आजी आजोबा आणि मामाला जाताना बघून सारथीने जे भोकाड पसरलं ते डायरेक्ट रात्री झोपताना थांबवलं. अरे काय झालं? आई गेली. आई गेली. पाहुण्याने जायचं नाही त्यांच्या घरी का ग? पाहुण्याने त्यांच्या घरी जायचं नाही का? तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस. आपलं बर्थडे सेलिब्रेशन सगळं झालेलं आहे. आम्ही दोघेही जाम थकलेलो आहोत. बेकार. मी कामं करून थकलोय, ही बसून थकलेली आहे. काही सगळ्यांना घेऊन जा वगैरे, त्याच्यामध्ये जाम आम्हाला थकवा आलेला आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.